सर्व शेतकरी मित्रांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय माऊली चिकणे साहेब यांचा हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर राज्यातील असे बरेच भाग आहेत जे अवर्षणग्रस्त आहेत, ज्यामध्ये अजूनसुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस पडला नाही की जेणेकरून पिकाला जीवदान मिळेल. तर त्याच भागाविषयी अंदाज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. नमस्कार माऊली. नमस्कार. तुम्हाला मी नाही का अंदाज विचारता, ज्या भागात पाऊस झाला नाही किंवा त्या भागामध्ये शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा आहे, हा तर याचाच अंदाज विचारणार आहे. तर मग मी एक एक भाग विचारतो फक्त. या म्हणजे आज पहा 30 तारीख आज का नाही, 30 जून. 30 जून आज. हा, तर आपल्याला 2-3 तारखेपर्यंतचा अंदाज घ्यायचा आहे. 3 तारखेपर्यंत. 3 जुलैपर्यंत. हो, 3 जुलैपर्यंत. सुरुवातीला बारामतीचा अंदाज सांगा. तर बारामतीमध्ये पहा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, पण ते हलक्या स्वरूपामध्ये बारामती. हा, तर असं भरणीलायक नाही होणार का, म्हणजे पिकाला जीवदान भेटणार असा? हा, पिकाला जीवदान भेटण्यासारखं तुरळक ठिकाणी सर्व दूर पाऊस. बारामती तालुक्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही. बरं. आणि सोलापूर जिल्हा? सोलापूर जिल्हा एकूण जर पाहिजे तर आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण सोलापूर जिल्ह्याचा जो पूर्वेकडचा भाग आहे, पूर्वेकडचा आणि दक्षिणेकडचा भाग, त्यामध्ये पंढरपूर वैष्णवांची मेळ आज सध्या. हो ना. तर पंढरपूर इथे या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता अत्यंत कमी स्वरूपामध्ये, म्हणजे हलक्या तुरळक ठिकाणी सडाक्या पद्धतीचा पाऊस. धाराशिव, पंढरपूर, मंगळवेढा, हो ना, मेढा तालुका या भागामध्ये अत्यंत पाऊसमान कमी राहणार पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये एकंदर पाहिजे तर सोलापूर पूर्व, दक्षिण, उत्तर या भागामध्ये. बरं. म्हणजे सगळ्या सोलापूरमध्येच पावसाचं प्रमाण कमी राहील? हो, सोलापूरमध्ये 3 तारखेपर्यंत पावसाचं कमी राहील प्रमाण. त्यामध्ये फक्त सोलापूर फक्त पश्चिम भाग, त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस. जास्त म्हणजे ते काही जास्त नाही, फक्त पूर्वीपेक्षा जास्त. हो ना, पण म्हणजे भरणी होईल बाबा पिकाची का नाही? हा, ज्या ठिकाणी समजा सडाक्याचा पाऊस पडला थोडाफार, तर त्यामध्ये भरणी होईल पिकाची की जीवदान मिळेल अशा पद्धतीचा पाऊस पश्चिम भागामध्ये. बरं. आणि धाराशिव जिल्ह्यालाही तीच परिस्थिती. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा धाराशिवचा पश्चिम भाग आहे, त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा बार्शी, कुरुवाडी, भूम, परांडा हे तालुके आणि या तालुक्यामध्ये सुद्धा अत्यंत पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे आता या 3 दिवसामध्ये. बरं. आणि पाथर्डीला पण कमी राहणार आहे पावसाचे प्रमाण, अत्यंत कमी राहणार. त्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपामध्ये दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याच्यानंतर पण यामध्ये जे तुम्ही किशोर भाऊ तुम्ही जे नाव सांगितले त्याच्यामध्ये ढगाळ वातावरण मात्र फुल राहणार आहे. हो ना, कारण ढगाळ वातावरण आता मला वाटतं बहुत सगळ्याच महाराष्ट्रात असं असेल. हा, ढगाळ वातावरण फुल राहणार आहे. 3 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आहे फुल. हो ना, पण याच्यात काय उरलं आता, काही ठिकाणी आधी पाऊस पडलेला आहे ना चांगला. हा, आता थोडा बी पाऊस पडला ना, ते वलील लागू राहिली, मग ते भरणी झाल्यासारखं उरलं. हो, पण तसं पूर्ण भागामध्ये नाही, तसं हो ना, तुरळक भागामध्येच शक्यता आहे पावसाची, काही हलक्या स्वरूपामध्ये. हो ना, काही भागात आधीच पाऊस कमी झाला ना, आता म्हणजे इतका कमी झाल्यावर ते पिकाला काहीच होईना. नाही, पिकामध्ये फक्त ज्या भागामध्ये पाऊस पडला त्या भागामध्ये त्याची जास्त 2 ते 3 दिवस आपण पाणी जीवदान पिकांना समजा की पुढे चालणार, पाणी द्यायची ताण पडणार नाही 2 ते 3 दिवसाचा. हा, एवढाच फक्त. हा घ्या. त्याच्यानंतर श्रीरामपूरमध्ये सडाक्या सुरुवातीन, पण सर्व दूर पावसाची शक्यता नाही श्रीरामपूर भागामध्ये तालुक्यामध्ये पण. बरं. नेवाशाला तीच स्थिती राहणार आहे. राहुरीला पण तेच अंदाज आहे. त्यामध्ये पण सर्व दूर नाही, पण सडाके राहतील, पण सर्व दूर नाही. त्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचे. बरं. अहिल्यानगर जिल्हा ग्रामीण भाग? अहिल्यानगर पूर्व का दक्षिण, उत्तर? म्हणजे सर्व अहिल्यानगर जिल्हा जो साईडला ते पूर्ण. हा, त्याच्यामध्ये अहिल्यानगरचा जो नाशिककडचा भाग आहे का, नाशिक जिल्ह्यालगत जे तालुके त्या तालुक्यामध्ये मात्र पाऊस मध्यम जोरदार स्वरूपाचा सुद्धा होऊ शकतो 3 तारखेला. म्हणजे तिथल्या पिकाला जीवदान बाबा भेटणारच आहे. भेटणार तिथलच्या बऱ्याच भागामध्ये. जे नाशिक लगत जे तालुके बॉर्डर भागामध्ये नाशिक जिल्ह्याच्या, हो ना, त्या भागामध्ये पश्चिम भागामध्ये पावसाची शक्यता चांगल्या प्रकारे. पण जे दक्षिणेकडचा आणि पूर्वेकडचा भाग आहे अहिल्यानगरचा, त्या भागामध्ये मात्र पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये. आता नाशिककडे साईडला म्हणल्यावर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी, श्रीरामपूर, नेवासा हे तालुके त्या साईडला येते. हा, मग या तालुक्याना पाऊस होईल का? त्या तालुक्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, सर्व दूर पावसाची शक्यता नाही किशोर भाऊ. बरं. त्याच्यानंतर पण एकंदर पाहिजे आपण तर अहिल्यानगर जे जिल्हा आहे ना, त्यामध्ये जर आपण मराठवाड्याचे जिल्हे पाहिले त्याच्यापेक्षा थोडी स्थिती चांगली राहणार आहे त्याच्यामध्ये. बरं, ठीक.
कारण त्याच्यामध्ये परत थोड्याफार पावसाचं प्रमाण कमी जास्त आहे, पण थोडं बरं आहे. पण काही भागांना पण सर्वदूर पाऊस नाही पण तिथं पण हो ना. हम्म. आणि अंबाजोगाई दक्षिण भाग. अंबाजोगाई दक्षिण उत्तर त्या भागामध्ये सुद्धा पावसाची अत्यंत कमी कमी शक्यता त्यामध्ये, म्हणजे पावसाचं स्वरूप जे अत्यंत कमी राहणार आहे त्यामध्ये. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. जरी करता सर्वदूर पाऊस पडला समजा, हं. तर आपण 27 तारखेला पाऊस पडलेला आमच्या भागामध्ये, शेतकऱ्यांना सांगत आहे मी, 27 तारखेला जे त्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे की जे दिवसभर पावसामध्ये जर उभा राहिलं तर कपडे भिजत नाहीत असा पाऊस होता. हं. तर त्या स्वरूपामध्ये एक थोडंफार हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये, जास्त स्वरूपामध्ये नाही की फक्त एक दिवसातच भरणी होईल असं. म्हणजे असं भुरभुर होईल बाबा, फक्त हे वरली पापडी बुरबुर असं सडाक्याचं नाही की जे आलं तर बुरबुर पावसाची राहणार त्यामध्ये. हो ना, फक्त 2 ते 3 मिलीमीटर पर्यंत पावसाची शक्यता आहे पहा. हो ना, हे जमिनीची वरली लेअर वरली होईल बस, संपल्या एका रोजात का नाही. तसंच फक्त लेअर जर चांगलं समजा 2-3 तासाचं ऊन कडक पडलं की त्याच्यामध्ये परत तुमची वापसा होऊन जाईल अशा पद्धतीचं पाऊस. हो ना. त्याच्यानंतर बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ती थोडी चिंताजनक आहे. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता खूप कमी. त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये परळी, वैजनाथ, त्याचबरोबर माजलगाव तालुका, धारूर तालुका, वडवणी, बीड या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते सुद्धा कमी राहणार आहे त्यामध्ये, पण ढगाळ वातावरण सुरू राहणार आहे. हो ना, पण मग काही असे भाग असते ना बाबा, पीक जगते ना असतं तर पाऊस पडा नाही 3 तारखेला त्या भागामध्ये, म्हणजे बीड परळी तुम्ही सांगितलं त्याच्यात. त्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही त्यामध्ये सुद्धा. बरं. किशोर भाऊ, हे जे आभाळ आहे जे की म्हणजे पावसाचं यावर्षी वातावरण आहे ते पूर्णतः क्लिअर नाही, म्हणजे पाऊसच नाही असा पूर्ण खंड असा स्वरूपामध्ये नाही, किंवा पाऊस सर्वदूर पडत अशा स्वरूपामध्ये पाऊस नाही सध्या नाही. बरं. त्याच्यानंतर गंगापूर तालुका. गंगापूर तालुक्यामध्ये पण पावसाची शक्यता आहे तिथं. गंगापूर तालुक्यामध्ये आहे पावसाची शक्यता. बरं. आणि आता बीड ते म्हणले तुम्ही, त्याच्यामध्ये परळे बा ते काय काही भाग असे झाले का तिथं म्हणजे पिकच सुकायला लागले तरी पाऊस येईना. निश्चित तुम्ही सांगितलं का असंच पाऊस सगळीकडे चालू आहे. नाही, तुम्हाला मी सांगितलं होतं की मी 21 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये अंदाज दिला होता की ज्या भागामध्ये बीड जिल्ह्याचं मी पाहिलं होतं. तर 21 तारखेला पण सांगितलं होतं की मी या बीड जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये की तिथं 7 तारखेच्या नंतरच पावसाची शक्यता आहे. 7 जुलैच्या नंतरच. त्यावेळेस मला सुद्धा कमेंट द्यायला किशोर भाऊ की तुम्ही एवढं कॉन्फिडन्सने कसं सांगा. अजून 5 मी 7 म्हणजे 21 तारखेपासून आज 30 तारीख आहे, म्हणजे 9 दिवस झाले आज बीड जिल्ह्यामध्ये अजून पाऊस नाही, आणि पुढे अजून 8 दिवसापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही पहा, म्हणजे जवळपास 9 दिवसापर्यंत 8 ते 9 तारखेपर्यंत. बापरे, बरेच दिवस लागतील मग अजून. हो, बीड जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर पंढरपूर. पंढरपूरला 7 तारखेच्या नंतर पावसाची शक्यता आहे, म्हणजे आपली दिंडी वापस परत फिरली त्याच्यानंतर पावसाची शक्यता आहे पंढरपूर. आणि मांजर सुम्या घाट तर माहित असेल तुम्हाला. मांजर सुद्धा बीड जिल्ह्यामध्येच येते ना. मग तो भाग. त्या भागामध्ये सुद्धा ही स्थिती राहणार, तिथे सुद्धा पावसाची शक्यता अत्यंत कमी. जरी समजा पाऊस पडला तर जीवदान फक्त पिकांना, पण पेरणी होण्यासाठी पाऊसमान किती लागतो कमीत कमी. आता सध्या जर पाहिजे तर पहिले मे मध्ये पाऊस पडलेला आहे त्या भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये. बीड, धारूर, म्हणजे बीड ह्या जिल्ह्यामध्ये, लातूर, धाराशिव ही जिल्हे की मे मध्ये त्याला खूप पाऊस पडला, पण पावसाची फक्त थोड्या पावसाची गरज आहे पेरणीसाठी त्यांना. पण ते झालं काय 30 मिलीमीटर 1 मिनिट 30 मिलीमीटर पेक्षा पुढं. पण 30 मिलीमीटर पेक्षा पुढे पाऊस, म्हणजे 10 मिलीमीटर पेक्षा सुद्धा पुढे पाऊस पडण्याची शक्यता नाही तिथे, असे एक अंदाज आहे तिथं. किती फक्त पिकाला जीवदान मिळेल असं पाऊस जिथे पेरणी झालेली आहे तिथं किशोर भाऊ, तिथे फक्त पिकाला जीवदान, पेरणीसाठी एवढा पाऊस नाही तिथे सुद्धा. बरं, म्हणजे पिकाला जीवदान भेटेल इतका पण पाऊस नाही काही आहे. पिकाला जीवदान भेटेल काय काय भागामध्ये तेवढा पाऊस आहे, पण पेरणीसाठी जास्त पाऊस लागतो. त्या भागामध्ये की जी मे महिन्यापासून म्हणजे जून पासून पाऊस नाहीये. हो ना. आता जिथं पावसाचं प्रमाण वाढत गेलं की जिथं जास्त पाऊस वाढत पाहिजे तिथं जमिनीला, पण तिथं काय व्हायला की मग जास्त जमिनीला पाऊस पाहिजे पण पावसाचं प्रमाण कमी होत चाललंय. जी ओल जी आहे ती कमी होत चालली. तिथं पावसाचं प्रमाण जास्त पाहिजे तिथं जास्त पाहिजे, तिथं पावसाचं प्रमाण कमी होत चाललंय, उलट व्हायला असं बघा किशोर भाऊ. त्याच्यामुळे काय 30 मिलीमीटर पेक्षा तिथं कमीत कमी पाऊस पाहिजे, 20 ते 30 मिलीमीटर पेक्षा जास्त. बरं. आणि याच्यानंतर परभणी. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण अत्यंत कमी राहणार. त्यामध्ये परभणी, गंगाखेड, सोनपेठ तालुका, त्याच्यामध्ये पाथरी या भागामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे किशोर भाऊ. बरं, म्हणजे काय तुरळक ठिकाणीच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस, मानवत म्हणजे होऊ शकतं का तिथं पाऊस? नाही, तुरळक ठिकाणी. बरं. सर्वदूर नाही, आणि जरी पाऊस पडला समजा सर्वदूर पाऊस पडला तर तो पाऊस आपला की जे हलक्या स्वरूपामध्ये 1 ते 2 दिवस फक्त एका दिवसापुरताच जीवदान, असं जास्त स्वरूपामध्ये पाऊस नाही. जसे की आपल्या शेतकऱ्याला पाऊस पाहिजे चांगला की पाणी लुटून जाणारा पाऊस, 1-2 दिवस वापसा नसणारा पाऊस, तसा पाऊस नाही. बरं. त्याच्यानंतर करमाळा.
करमाळा 30 राहणार. त्यामध्ये करमाळा झालं, धाराशिव ह्या भागामध्ये येतो ना करमाळा तो. हा. हा, त्या भागामध्ये 30 तोच अंदाज आहे त्याच्यामध्ये. बरं बरं. आणि शेवटी आता लातूर. लातूरचा जो पूर्वेकडचा भाग आहे हा. त्या भागामध्ये थोडीफार उद्या पावसाची शक्यता आहे. लातूरच्या पूर्व भागामध्ये, लातूरची म्हणजे तेलंगणा साईडला जे तालुके आहेत ना, हा. त्याच्यामध्ये थोडीफार प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाच्या, हलक्या ते मध्यम. तर लातूरचा जो पण पश्चिमेकडचा भाग आहे हो ना. त्याच्यामध्ये मात्र पावसाची शक्यता खूप कमी आहे किशोर भाऊ. म्हणजे असं पिकाला भरणी होईल ना असं अर्ध्या भागात का नाही? थोड्याफार भागामध्ये पिकाला भरणी होईल तसा, पण बऱ्याच भागामध्ये पिकाला भरणी सुद्धा होणार नासा पाऊस राहणार आहे. बरं, महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस नेमकी 7 जुलैच्या नंतरच चालू होणार का? 7-8 तारखेपर्यंत तरी नाही त्याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे एक तुम्हाला सांगतो की सतत पाऊस सुरू एकीकडे महाराष्ट्राच्या बऱ्याच भाग कोरडे आहेत की पेरणी अभावी, एकीकडे पावसामुळे त्रस्त आहेत शेतकरी आपले. हो ना. जसं की नाशिक विभागामध्ये सुद्धा मला सुद्धा किशोर भाऊ कमेंट येतात की पाऊस उघडण कधी. हो ना, ते झालं ना. तिकडे पाऊस लगेच का आला का लोक त्यांना पेरता सुद्धा येत नाही. एका शेतकऱ्यानं कमेंट केली का आता भाताची शेती करावं काही तर म्हणून. हो ना, तेच झालं. म्हणजे पाऊसच उघडा नाही. पाऊसच उघडा नाही. तिथं सुद्धा अजून 15 दिवस पाऊस उघडण्याची शक्यता नाही त्या नाशिक विभागामध्ये. बापरे, म्हणजे त्या भागामध्ये पाऊस उघडा ना, ह्या भागात पाऊस पडा ना. पडा ना. हा, अशी स्थिती आहे. बर बर बर. हो. बरं, चालतं माऊली भाऊ, एकदा तुमच्या चॅनलचं नाव सांगा. माऊली चिकणे हवामान अंदाज. बर बर, ठीक आहे. हा, धन्यवाद माऊली भाऊ. धन्यवाद.